नाही. सत्तेत निवडून येणारे लोक हे कुणाचं तरी हातचे बावले आहेत, परंतु ते गावात नेते आहेत, त्यांना नेता मानलं जातं आणि ते नेते ते वरून जोपर्यंत त्यांना सांगणार नाही तोपर्यंत ते कुठलंच काम करत नाही, अशी अवस्था आहे. आणि माझा स्वतःचा एक अनुभव असा आहे, एकच नाही तर अनेक वेळा तिथं गावाला बस स्टँड नाही चांगलं, एवढं मोठं गाव आहे, जवळजवळ 12,000 मतदारांचं गाव आहे. वास्तविक पाहता हे नगरपंचायत होण्याच्या लायकीचं गाव आहे, परंतु त्या दृष्टीने कधीही प्रयत्न केला गेला नाही. त्याचं कारण असं आहे की गावाला डेव्हलप होऊच द्यायचं नाही, अशी एक मानसिकता आहे. आणि त्या मानसिकतेतनं काय झालेलं आहे की प्रत्येक चांगल्या गोष्टीला दुर्लक्षित केलं गेलेलं आहे. इथं जागा बळकवणे, जागा ठेवणे, बुवा बाबांना जागा दिल्या जातात इथं, परंतु शाळेला ITI ला जागा उपलब्ध करून दिली जात नाही. साईबाबा संस्थांनी भक्तनिवास मंजूर केलेलं होतं, त्या भक्तनिवासला जागा दिली गेली नाही. 2008 मध्ये ती मंजुरी होती, परंतु त्यातलं देखील हे दिलं नाही, इथं जागा उपलब्ध करून दिली नाही. वास्तविक पाहता ते जर जागा दिली असती तर इथं भक्त आले असते, थोडासा रोजगार हल्ला असता, इथला आर्थिक परिस्थिती चांगली झाली असती, आणखी भर पडली असती, त्याच्यात 4 दुकानं वाढली असती. ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जात आहे जाणीवपूर्वक. आणि ग्रामपंचायतीमध्ये काय होतं, ठराव मांडलेले जातात. ग्राम सचिवालय म्हणण्यापेक्षा बी ग्रामपंचायतीची जी व्यवस्था आहे ती मिनी मंत्रालय म्हटलं जातं. आणि अशा ठिकाणी ठरावांना कचराकुंडी दाखवली जाते, ठरावांवर कुणाचंही लक्ष नाही. हे बहुतेक सर्व राज्यभर अशीच अवस्था आहे. ठराव जी केलेले असतात त्याचा पाठपुरावा केला जात नाही, किंवा त्याच्या मागे कुणी लागतच नाही की काय ठराव केला होता आणि का केला होता आपण, त्याचं काय आउटपुट आला हे कोणी पाहायला तयार नाही. इतकी वाईट अवस्था झाली. पुणतंबा सारख्या पौराणिक ऐतिहासिक धार्मिक गावामध्ये आपण जर निवडून आलात तर या गावाबद्दलचं आपलं विजन काय आहे? आता गावामध्ये सर्वप्रथम गावामध्ये जवळजवळ 150 ते 200 लोक आहेत, सरकारी शासकीय निमशासकीय लोक आहेत. त्या लोकांना जी सॅलरी मिळते ती 1 लाख रुपये मिनिमम आहे. आता 50,000च्या वरतीच आहे सरकारी कर्मचाऱ्याला वेतन. ते जर 200 लाख रुपये जर गावात राहिले आणि त्यातून फक्त 2,000 रुपये प्रत्येकाने जरी खर्च केले तर आमच्या गावची आर्थिक स्थिती बऱ्यापैकी सुधारलेली असेल. आज वैभव संपन्न गाव आहे असं फक्त म्हटलं जात आहे. आमच्या गावातून शिर्डीला 500 ते 700 तरुण जातात इथं रोज. त्यापैकी सायकलवर जाणाऱ्यांची संख्या कितीतरी आहे. गावाला जोडणारे जे प्रमुख रस्ते आहेत ते कुठलाही रस्ता व्यवस्थित नाही, कुठलाच नाही. बरं, या गोष्टीचं लोकप्रतिनिधींना अजिबात काही वाटत नाही. इव्हन लोकप्रतिनिधींच्या कार्यालयात जायला देखील रस्ते नाहीये. ही गोष्ट त्यांना त्याचं काही वाटत नाही. मागचे 2-3 पत्रकार दिन जे आहेत कोपरगावचे आमचे लोकप्रतिनिधी आहे, काळे आणि कोले, यांच्याकडं मी ती माझ्या फेसबुक पोस्ट बघा तुम्ही, त्याच्यामध्ये मी उल्लेख केलाय स्पेशली की तुमच्याकडे पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाला यायला रस्ता चांगला नसल्या कारणाने मी येऊ शकत नाही, क्षमस्व. या पलीकडे आणखी काय करायला पाहिजे? बरं, हे सगळं पाठपुरावा करत असताना यांनी केलेलं काम जे आहे ना ते लोकांना सांगतात. आपलं काम कोणी सांगावं पत्रकाराला असं कुठेही वाटत नाही. नाईलाजास्तव मी या वेळेला निवडणूक लढायचा निर्णय घेतला की मी किमान जे प्रस्ताव ठेवले होते त्या प्रस्तावांना कुठंतरी मार्गी लावण्याची संधी मिळते का काय, किंवा त्याचा पाठपुरावा करताना आपल्याला जे पत्रकार म्हणून जे उत्तरं मिळतात, साहेब काम चालू आहे, होईल आता ते आमचं थोडंसं राहिलंय, मीटिंगमध्ये होईल, ही भानगड जी आहे ना त्याच्यावर फोकस करण्यासाठी म्हणून मला निवडून जाणं गरजेचं वाटायला लागलं आता. म्हणून ह्या निवडणुकीच्या याच्यात उतरलोय मी. आता बघूया आता लोकांचा काय कल जातो त्याच्यावर डिपेंड आहे बाकीचं सगळं. आणि गावाला नगरपालिकेकडे घेऊन जावं लागेल आपल्याला. जर एवढी मतदारसंख्या आहे, ह्याच्यानंतर याच्यापेक्षा छोटं होतं शिर्डी गाव. शिर्डी गावात फ्लोटिंग पॉप्युलेशन जास्त आहे, पण शिर्डीसारखं देवस्थान जर ते फोकसला येतं म्हणण्यापेक्षा बी ते जगाच्या नकाशावर जातं. आणि मग चांगल्या महाराजाचं देवस्थान का जाऊ नये? मग पुणतंबा ऐतिहासिक गाव आहे, पौराणिक गाव आहे, मोठा चांगला 2-3 किलोमीटरचा गोदावरी तट आहे, याचा पर्यटनासाठी का उपयोग करून घेऊ नये असं मला वाटतंय. त्याच्यात ITI ची सोय नाही आमच्याकडं. आमच्याच एका गावकऱ्यांनी, ग्रामस्थांनी, त्या मुलांनी ITI साठी इथं प्रयत्न केला. त्यांनी ITI ते कागदपत्र सगळे तयार केले. ते स्वतः शिक्षक आहे. त्या माणसाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. त्यांनी स्वतः प्रस्ताव तयार करून सांगितलं होतं ग्रामपंचायतीला की ITI ला जागा द्या,
शासकीय ITI येईल म्हणे आपल्याकडं, आणि त्याला देखील जागा द्यायला तयार नाही. आमच्याकडे जागा कोणाला दिली जाते? तुम्ही जर बाबा असाल तर तुम्हाला जागा मिळेल, तुम्हाला आश्रम टाकायला, मठ टाकायला तुम्हाला 1-2 एकर जागा दिली जाते. ही खैरात जी वाटायचं काम चालू आहे, ही विकासाकडे जाणारी दिशा नाही आहे, तर अधोगतीकडे जाणारी दिशा आहे. आता विखे महसूल मंत्री आहेत आमचे, कोल यांच्या घरातही मंत्रीपद होतं, काळेंकडेही मंत्रीपद होतं, परंतु ह्या लोकांनी यांचं फक्त मतदानाचं क्लस्टर बनवलंय. आता आमच्या गावाचं एक 3 तिगाडा कांबिगाडा करून टाकलेला कोणता प्रकार आहे माहिती का? 11 गावं हे राहाता तालुक्यातली कोपरगाव मतदारसंघाला जोडलेली, म्हणजे दोन्हीकडचा पाहुणा उपाशी अशी अवस्था करून ठेवली. तर यांच्याकडनं अपेक्षा काय करायची की तो कोपरगाव पर्यंतचा रस्ता असावा. आमच्या गावातून जवळजवळ 100-125 मुलं STने कोपरगाव जातात कॉलेजला. मध्यंतरीच्या काळात रस्ता खराब असल्या कारणाने ST देखील बंद होती, कारण रस्त्याचं काम चालू आहे. समृद्धीचं काम दाखवलं जात होतं, सुरू आहे, आणि त्याच्यामुळे STला यायला अडचणी होत्या. आता काय झालंय, आता ST सुरू आहे पण ती वेळेवर नाहीये. पण याबाबत कुठल्याही म्हणजे ना राधाकृष्ण विखे, ना आशुतोष काळे, ना स्नेहलता कोले यापैकी कोणालाही काही गांभीर्याने देणं घेणं नाहीये. त्यांचे कॉलेजेस चालू आहे, त्यांच्या शाळा चालू आहे, त्यांचा कारभार व्यवस्थित सुरू आहे. या गावच्या मुलांची काळजी कोण करणार आहे? आजवरच्या ग्रामसभांमध्ये मी जे पाहिलंय तिथं, त्या ग्रामसभांमध्ये महिला कधीच त्यांची समस्या मांडत नाही, आणि नाही आम्ही कोणी त्यांना विचारलंय का तुमच्या नळाला पाणी कसं आलेलं आहे, आज चांगलं होतं का, ते पाणी गढूळ होतं का, तुम्हाला पाणी येतंय का, हे आम्ही कधी महिला सदस्यांना नाही विचारलं तर गावाची कधी काळजी करणार आहे? आता ही 17 कोटी योजनेची कशी वाट लागलेली आहे तुम्ही बघा. हे जे लिकेज आहे इथं, हा मेन वॉल आहे आणि हा लिकेज आहे गावामध्ये. आता पत्रकार म्हणून जेव्हा मी एखाद्या गोष्टीकडे बघतोय आता, त्यावेळेला मला असं वाटतं की देशामध्ये खूप गरज आहे ग्रामीण भागाकडं सरकारने स्वतः त्यांचा व्हिजिलन्स करण्याची गरज आहे. एक एरिया असा आहे की जिथं 10 घरं आहेत, छोटे छोटे स्लम एरिया आहे तो. त्या बिचारांना जागा घेण्याची ऐपत नाही, त्यांनी घर बांधलेले पत्र्याचे. त्यांना ग्रामपंचायतीने रस्ता करून दिलाय 75 फुटाचा. तिथं 6 टॉयलेट सीट लावलेले 10 कुटुंबासाठी, 6 टॉयलेट सीट. पण त्या 6च्या 6 टॉयलेट सीटला पाणी नाहीये, आणि त्या गल्लीला त्या लोकांना पाणी मिळत नाहीये. प्यायलाच जर मिळत नाही तर त्यांनी ते टॉयलेट सीट कधी वापरावे? आणि ते बांधकाम झालं, कमिशन मिळालं, बस झालं. त्याच्यात काय घेणं? त्याच्यात लिगॅलिटी कोण तपासतंय? हे आमच्या सिस्टीमचं दुर्दैव आहे. पत्रकार माधव ओझांनी सिस्टीमचं दुर्दैव आपल्याला समजून सांगितलं, तुम्ही बघितलंच. ओझाजी, सकाळपासनं या निवडणुकीसाठीची तुमची दिनचर्या कशी असते आणि लोकांचा प्रतिसाद याबद्दल काय सांगा? आता पहिले सकाळी जेव्हा रात्री उशिरा झोपणे, उशिरा उठणे ही सवय होती, पण आता निवडणुकीच्या निमित्ताने दिनचर्या थोडी बदलून घेतली. रात्री लवकर झोपतोय, सकाळी लवकर उठतोय. मग मला जे काय वाटतं गावाविषयी काय करायचंय किंवा काय दिशा आहे ती फेसबुकच्या माध्यमातून, सोशल मीडियातून, किंवा माझा व्हॉट्सअपचा एक ग्रुप बनवलाय त्या ग्रुपवर टाकतो. त्या ग्रुपमध्ये माझ्या मतदारसंघामध्ये जेवढे लोक आहेत ते जास्तीत जास्त जोडण्याचा प्रयत्न केलाय, पण तरी अजून जोडले गेले नाही त्याच्यात तसे. पण तो प्रयत्न आहे माझा. आणि त्याच्यावर एक पोस्ट टाकतो की गावात प्रमुख काय समस्या होत्या त्याच्यावर तुम्ही विचार करा. बरं, माझी पोस्ट जी आहे ती माझ्या वॉर्डापुरती मर्यादित नाहीये, संबंध गावाची चिंता करून मी लिहितोय, ती संबंध गावाविषयी लिहितोय. मला ते वॉर्ड वाईज निवडणूक जी आहे ना, ही फक्त आपली प्रक्रिया आहे प्रशासकीय. अख्खा फोकस गावातला रोजगार कसा वाढेल, गावामध्ये आणखी काय संधी उपलब्ध करता येतील, पत्रकारितेच्या माध्यमातून आपण काही करू शकू का, आणखी काही पाठपुरावा करता येतो का, यावर जास्त फोकस आहे. पदयात्रा करायची, आणि पदयात्रा म्हणजे घरोघर जाऊन डोर टू डोर अगदी लोकांना भेटणे. पॉम्पलेट्स तुम्ही बघू शकता. हे पॉम्पलेट तिने माधवजी स्वतः घरोघर डोर टू डोर जातात, आणि प्रचार यंत्रणा त्यांची अशा पद्धतीने आहे, कमी खर्चात स्वस्त. काही पॉम्पलेट, बॅनर किंवा रिक्षा वगैरे? बॅनर नाही, रिक्षा नाही, काही नाही. कारण ते जर मी लावलं ते आत्ता, तर मी त्याच्यासाठी खर्च केल्यानंतर मला असं कुठंतरी असं वाटेल की बाबा मी पैसा खर्च केलाय, आणि जर उद्या मी निवडून आलो तर तिथनं पैसा खायला सुरुवात करेल मी. मग त्या मोहात पडायचंच नाही मला. मग मी पैसा खर्च केलाच नाही तर मी पैसे कमवायला जाऊ कशाला तिथं, ही एक भावना आहे.
आणि दुसरी गोष्ट, हे पॅनल जे आहेत ना, यांचा कुठल्याही सदस्याला देखील आणि कोणत्याही उमेदवाराला हा असा खर्च करू शकत नाही. हे सगळं त्यांचे स्पॉन्सर आहेत. हे जे 3 मंत्री आहेत, हे ते स्पॉन्सर करतात हे सगळं. या त्यांचं- निवडणुकांमध्ये दारू, पैसे किंवा हॉटेलच्या पार्ट्या सुद्धा दिल्या जातात अशी चर्चा असते नेहमीच. नाही, आता ते काही ठिकाणी सुरू आहे, ते पार्ट्या वगैरे सुरू असतात. कार्यकर्ते दिवसभर नेत्याच्या मागे फिरून थकतात. ते त्यांचा श्रमपरिहार असावाच लागतो. मग तो सुरू आहे आता. परंतु पैशाचं जे वाटप आहे ते असं उघडपणे होत नाही. त्यामुळे त्याची फक्त घेणाऱ्याची चर्चा होते, देणाऱ्याची कधी चर्चा नाही होत. घेणाऱ्याला बदनाम केलं जातं, तू 500 घेतले म्हटलं जातं, 200 घेतले म्हटलं जातं, पण देणाऱ्यांनी का दिलेत याच्यावर कधी चर्चा झाली नाही आपल्याकडं. आणि ती खुली चर्चा व्हायला पाहिजे असं मला वाटतं. ती चर्चा खुली व्हावी की कोण देतं पैसे, का देतात ते पैसे, आणि कुठून देतात हे पैसे, यावर कधीतरी विचार करावा जनतेने. आणि हीच लोकजागृती माझी. आता तेच चालू आहे. माझ्या गावातल्या 5 मुख्य समस्या आहे तुम्हाला सांगतो. विद्यार्थ्यांना जायला वेळेवर बस नाहीये, रेल्वे थांबे बंद झालेले जंक्शन असून, पाणी पुरवठ्याची 3 तेरा आहे. बिना फिल्टरची 17 कोटीची पाणी पुरवठा योजना आम्ही स्वीकारली. याच्या पलीकडची विद्वत्ता कोणतीच असू शकत नाही. जे हे 8व 9व आश्चर्य असेल. बिना फिल्टरची, म्हणजे ज्याला जलशुद्धीकरण केंद्र मंजूर नाही अशी योजना दिली, सरकारने दिली ना, आम्ही घेतली. सरकारमध्ये बसलेले IAS काय झोपा काढतात का? म्हणजे अगदी अर्ज भरायचा त्याला घाबरले. मी सुरुवातीला आवाहन केलं होतं की प्रत्येक वॉर्डातनं 100 अर्ज भरा, तरच लोकशाही प्रगल्भ झाली असं म्हणता येईल आपल्याला. त्याला रिस्पॉन्ड नाही दिला. त्या अर्थात ते केवळ भीती आणि दहशतीपोटी, की मग मला काय करायचं भाऊ, नादी लागून माझा पोटा पाण्याचा प्रश्न आहे, असा सगळा विषय. अतिशय महत्वपूर्ण गाव मानलं जातंय शिर्डी विधानसभा मतदारसंघात आणि कोपरगाव तालुक्यामध्ये सुद्धा. या दोन्ही तालुक्यांशी या गावाची अटॅचमेंट आहे. एक पत्रकार म्हणून माधव ओझा हे नेहमीच मतदारांमध्ये, जनतेमध्ये जागरूकता करतात. निर्भीड बातमीदारीसाठी सुद्धा ते प्रसिद्ध आहेत आणि या गावाचा विकास व्हावा यासाठी ते या निवडणुकीला उभे आहेत. गॉडफादर मीडियातर्फे देखील त्यांना हार्दिक शुभेच्छा.